महाराज धर्मलन हो जगन महाराज झाला हो हे आहे का तुम्ही जे वाण म्हणत होते गुजरातमध्ये तयार होते हे गुजरातमध्ये 70% पेरा झालेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निंदनाचा खर्च असतात तिथं तरी जमीन थोडी निंदण्यायोग्य आहे. परमिशन नाही म्हणजे का फौजदारी दाखल करते हो, हो, हो. 7 सजा आहे 7 वर्ष तरी आम्ही 10 वर्षापासून या आंदोलन चालवत आहोत. हा विषय जिवंत ठेवला. आम्ही लावत आंदोलन करून जाहीर सरकारला इशारा करून लावत आहोत. हे प्रकरण 2004 पासून सुप्रीम कोर्टात अडकलं. हा, तर हे आपल्याला संरक्षणही लागेल आमदार खासदाराचं आणि शेतकरी आणि बरेचसे गावं कर्जमुक्त झालेले आहेत. तुम्हाला ज्या गावात लीड भेटला ते सगळे आमचे एसटीपीटी झालेले डोळे साहेब आहे हे गाव माझा स्वतःचा विषय हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. यांच्या शेतात हे जेव्हा आले ना शिंदे पाटील की अरे म्हणे माझ्या शेतात अशी काही ते बियाणं आलं म्हणे लागलं म्हणे वाण की यांचे पार्टनर आहे ते म्हणजे जसं काळे म्हणून तर ते इतकं पिकवत आहे म्हणे की मलाच आश्चर्य वाटलं म्हणे एवढं कसं पिकत 10 एवढं झाला म्हणजे अजून त्याला बोंड आहे आपल्याला खर्च कमी होतो. जोपर्यंत परमिशन भेट नाही तोपर्यंत संरक्षणाची गरज आहे आमदाराला. परमिशन केंद्र सरकारकडे आहे पण नाही का आमच्यावर कारवाई करते राज्य सरकार. तर आता याच्यातलं जे बोंड आहे ना हे जवळजवळ साधारण 7.5 ग्राम 7 ते 7.5 ते 7 ग्रामचं बोंड आहे. बाकी पराठीमध्ये साधारण 5 ग्रामच्या वर 5-5.5 म्हणजे 20% येतात. त्या अडचणी दूर येणंच होणार आहे की शेतकऱ्याचं ₹1,00,000 नफा एकरी भेटन, सूतगिरण्या चालन, कापड गिरण्या चालन, अर्थव्यवस्था पूर्ण जागेवर. जगावर राज्य करण्याची कुवत दोनच गोष्टी त्या भारतात. एक आहे IT इंजिनियर, दुसरा आहे शेतकरी. तर शेतकऱ्याला कसं समोर न्यायचं ही जबाबदारी आम्ही तुमच्या पाठीशी की शेतकऱ्यात ताकद आहे. 3 सीझन आहे. उन्हाळ्यात वेगळं, पावसाळ्यात वेगळं, हिवाळ्यात पीक घेते. जशा जगात एकच पीक होते तिथं 3 वेळा पीक होते. तिप्पट पोटॅन्शियल आहे आपल्या जमिनीचं. शेतकरी गरीब राहूच शकत नाही असं शरद जोशीचं म्हणणं होतं. हे काम सरकारच्या धोरणामुळे गरिबी आहे. गरिबी दूर करायची असेल तर सरकारनं शेतकऱ्याला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, बियाणं भेटलं पाहिजे. आंदोलनाची क्षमता आपल्याला तयार करावं. कारण आंदोलन पाहिलं जोशी साहेबाच्या वेळेस जे होतं सगळं बंद, राज्य बंद, तेवढं रस्त्यावर येतच नाही. नाही, अडचण अशी आहे आज शेतकरी संघटनेची आंदोलनाची ताकद नाही आहे पण चर्चा करण्याची ताकद आलेली आहे. आम्ही सोल्युशन देऊ शकतो देशांना की असं केलं तर शेतकरी सुखी होऊ शकतो. हाच मेसेज. एक गोष्ट शेतकरी संघटनेने कुठलंही आंदोलन न करता कीटकनाशक नियम 1971चा कायदा बदलवला. तो आता बदलला ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना विष बाधा होत होत्या शेतामध्ये. त्या का होत होत्या कारण त्याला समजतच नव्हतं आपण कोणत्या दर्जाचं फवारणीचं पाणी वापरायचं. पण आता त्याला काहीच माहीत नव्हतं. आता शेतकरी संघटनेची जागरूकता केली, केंद्र सरकारकडनं तो नियम बदलून घेतला. आता कीटकनाशक प्रत्येक पाकिटावरती येईल पाण्याचा गुणवत्ता काय असावी. आता हे आंदोलन जरी आम्ही रस्त्यावर करत नसलो तरी आम्ही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत हे चालवत आहोत. कारण आम्हाला तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान. शेतकरी संघटनेने माझ्यावरती तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीची संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी टाकलेली आहे. आपल्या काही मीटिंग झाल्या तर विषय समोर जाईल. राजू काकाकडे हे तेच हवंय. लागवड नाही. आता हे प्लॉट खाली झाला. आता मी त्याला कापून घेईन 1 फुटापर्यंत म्हणजे ते फोडवा. आता लोक म्हणतात ते बोंड येते म्हणून ते काही पिरियड आहे बोंड जास्त येईल. नाही येत ट्रायल बघून ट्रायल मी बघितलं सर. ते सुभेदार आणि यांनी केलं होतं. सुभेदार भैयासाहेब गांधी आणि